श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आज आपल्याबरोबर स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त श्री नानासाहेब देशपांडे यांचे खापरपणतू श्री दीपकदादा देशपांडे आज आपल्याबरोबर आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून स्वामी समर्थ जेव्हा हयात होते, देहात होते, तेव्हा केजमध्ये एक स्वामी समर्थांचा मठ बांधला होता. मठ बांधताना काय काय अनुभव आला आणि त्याच्यानंतर त्या मठाची माहिती, अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर नमस्कार दादा, या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपली थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी दीपक देशपांडे, राहणार केज, जिल्हा बीड. स्वामी समर्थांच्या अनुयायांपैकी एक असलेले नानासाहेब महाराज उर्फ महारुद्र देशपांडे केजकर यांच्या वंशामध्ये मी जन्मलो आहे. हा माझा खरंच फार मोठा बहुमान आहे असं मी मानतो. नानासाहेब महाराज कोण होते आणि आमच्या केजला मठ कसा स्थापन झाला याबाबत मात्र मी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करेन किंवा माहिती देईन. नक्कीच. श्री स्वामींचा हयातीचा काळ हा 729 वर्षाचा आहे. या 729 वर्षात स्वामींनी अनेक ठिकाणी लीला केल्या, पण स्वामी प्रत्यक्ष मात्र फार कमी लोकांना माहीत झाले. कारण ज्या वेळेला स्वामी अवतरले त्यावेळेला 1849मध्ये छेडीखेडे ग्राम्य अवतरले, पण अक्कलकोटला मात्र 30 एप्रिल 1878ला समाधीस्थ होईपर्यंत कोणालाही स्वामी माहीत नव्हते असं म्हणलं तर चालेल. मात्र 1856मध्ये अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रकटले आणि इथून पुढे लीला त्यांच्या सुरू झाल्या आणि स्वामींची ओळख आज जेवढे स्वामी भक्त आहेत त्या स्वामी भक्तांना झाली. अशातपैकीच एक आमचे नानासाहेब महाराज होते. आम्ही मूळचे तसे नाशिकचे. पंढरपूरहून यात्रा करत, काशी यात्रा करत करत पंढरपूरला जाण्यासाठी धारूर किल्ले धारूर या ठिकाणी मुक्कामाला थांबले असताना माझे पूर्वज दोघेजण त्यावेळेस त्या माझ्या आजीबाईंना दिवस गेलेले होते आणि कुठे काही त्यावेळेस आजच्या जेवढ्या सुविधा आहेत तशा सुविधा कुठेही नव्हत्या. असं असताना मात्र किल्ले धारूर येथील काही लोकांना, ग्रामस्थांना विनंतीची मदत केली आणि तिथली लोक आमच्या सेवेसाठी आली. त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही पंढरपूरला जा, आम्ही तुमच्या मंडळीची बाळंतपणाची व्यवस्था करूयात. एक सुईण नेमली. सुईण नेमल्यानंतर आमचे पणजोबा जे होते, खापर पणजोबा वगैरे, हे निघून गेले पंढरपूरला आणि त्या सुईणीने बाळंतपणाचे ज्या दिवशी बाळंतपण होणार होतं त्या दिवशी सुईण तिथून गायब झाली. अशा परिस्थितीत काय करावं अशी विवंचना पडली असतानाच एक नदीकाठी बाई कपडे धुत होती. धारूरच्या नगर पंचायतच्या सदस्यांनी तिला विनंती केली की बाबा असं आम्हाला अडचण आहे, तुम्ही मदत कराल का. त्या बाईने तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं आणि ती आली. बाळंतपण व्यवस्थित पार पडलं, मुलगा झाला आणि तिने मुलगा झाला म्हणून बाहेर येऊन सांगितल्यानंतर दुसऱ्या क्षणाला ती महिला तिथून गायब झाली. सगळ्या लोकांनी शोधायचा प्रयत्न केला, कुठेही सापडली नाही. अनेक शोध घेतल्यानंतर फक्त सर्वांच्या लक्षात असं आलं की प्रत्यक्ष रुक्मिणीने आमचं बाळंतपण केलं. कारण आम्ही रुक्मिणीचे अनुयायी झालो होतो, पुजारी होतो काही काळ पंढरपूरमध्ये. पंढरपूरला निरंतर अजूनही आहेत. हेच जन्मलेले यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये रंगोमत अण्णा हे जन्मले आणि रंगोमत अण्णाची समाधी आजही केजला आहे. रंगोमत अण्णाचे पुतणे म्हणजे महारुद्रराव देशपांडे उर्फ नानासाहेब देशपांडे यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. महारुद्रराव देशपांडे यांचा जन्मच मुळात 1843 किंवा शके 1765मध्ये झाला. जन्म झाल्यानंतर थोरले चिरंजीव असल्यामुळे ऑटोमॅटिकच आमच्याकडे निजाम सरकार होतं, हैदराबाद संस्थांचं निजाम सरकार होतं. या निजाम सरकारच्या माध्यमातून आम्हाला काही गोष्टी मिळाल्या. त्यात 32 गावे जहागिरीची मिळाली, त्या ठिकाणचं वतन आणि परिसरातील वतनदारी आम्हाला मिळाली. हा सगळा कारभार नानासाहेब महाराज पाहत असत. हे पाहत असताना त्यांचा उदार मतवादी जो दृष्टिकोन होता, या माध्यमातून 1 वर्ष दुष्काळ पडला.
दुष्काळ पडला असताना तिथल्या लोकांना अन्न दशा झाली होती. मराठवाडा विभाग तसा आज देखील दुष्काळग्रस्त ग्राह्य धरला जातो, म्हटला जातो. पण त्यावेळेस तर काय असेल तुम्हाला माहिती आहे. अशा परिस्थितीत नानासाहेबांनी स्वेच्छेने तिथला जो शेतसारा सरकार जमा होणार होता तो शेतकऱ्यांचा सगळा शेतसारा मुफ्त केला, सोडून दिला, वसुली सोडून दिली. आणि हे काही लोकांनी जाऊन निजाम सरकारांचे कान भरले. यामधून निजाम सरकारांनी आमची जागीर जप्त केली. जागीर जप्त केल्यानंतर नानासाहेब महाराज आणि सर्व परिवार थोडासा विस्कळीत झाला. काय करावं, विवंचनेत तर बिडकर महाराजांना जाऊन भेटायला गेले. हे बिडकर महाराज म्हणजे असे होते की त्यांनी धातूला हात लावला तर धातूचं सोनं व्हायचं, असे बिडकर महाराज म्हटले जात असत. या बिडकर महाराजाच्या माध्यमातून ज्या वेळेला भेटीला गेले, दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर बिडकर महाराज म्हणाले, माझ्यापाशी तुझ्यासाठी काहीही नाहीये, तू अक्कलकोटला जा, तेथील स्वामी तुझी व्यवस्था करतील. बिडकर महाराजांच्या माध्यमातून नानासाहेब महाराज अक्कलकोट प्रस्थानी जाते राहिले. आणि या ठिकाणी स्वामी त्यावेळेस राजवाड्यात होते. यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर साष्टांग दंडवत घातलं. दंडवत घातल्यानंतर नानासाहेबांना ते ओरडून जोरात म्हणाले, जा चार मीनार, यहां तेरा कुछ काम नहीं है, एवढं म्हणाले आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली. तिथे बसलेल्या भाविकांनी त्यांना समजावून सांगितलं, तुझं जे काही काम ऑर्डरला असेल ते चार मीनार म्हणजे हैदराबादला जा, हैदराबादला काम होईल. हा आदेश ऐकून नानासाहेब महाराज तिथून निघाले आणि हैदराबादला रवाना झाले. हैदराबादला राजे रायरायन यांच्या माध्यमातून जे की त्या ठिकाणी मुक्त्यार होते निजामांचे, त्यांना भेटले. त्यांचं वजन एवढं होतं की ते पूर्णपणे त्यांच्याकडे महसूल आणि जहागिरी ही सगळं व्यवस्थापन त्यांचं पूर्ण निजाम सरकारचं राजेरायांकडे होते. यांनी नवाबांना विनंती करून सगळं समग्र सविस्तर वृत्तांत सविस्तर सांगून यांची जागीर सोडून दिली. ही जागीर 32 एकर केज, धारूर आणि कळंब या 3 तालुक्यातली मिळून 32 गावे जहागिरीमध्ये मिळालेली होती. 10,000 एकरपेक्षा जास्त जमीन क्षेत्र असलेल्या गावची जहागीर यांच्याकडे असल्यामुळे हे अत्यंत गणमान्य म्हटले जायचे. पण यांचा उदारमतवादी दृष्टिकोन सर्वांना पावत नव्हता. मग ते निजाम सरकारचे बाकीचे चेले असतील किंवा इतर कोणी असतील. पण ज्यावेळेला सत्ता सुटली, ज्यावेळेला आमची सरंजामशाही आमच्या ताब्यात मिळाली, त्यावेळेस नानासाहेब महाराज परत गावी आले आणि त्यांनी सगळ्या गोष्टी करत संपूर्ण सूत्र हातात घेतली. मात्र त्यांचं मन मात्र उदास झालं आणि ते पूर्णपणे संन्यस्त वृत्तीकडे जाते राहिले. त्यांना कर्मेना झालं. मग त्यांची अधूनमधून अक्कलकोटला वारी सुरू झाली. पहिल्या वारीला अक्कलकोटला स्वामींना भेटायला गेले असताना काही मोहरा घेऊन गेले, चांदीच्या मोहरा. आणि त्या मोहरा अर्पण केल्यानंतर, जा तेरा क्या काम, तेरा खेत छोड़ा के दिए, अब यहाँ पे तेरा कुछ भी काम नहीं है, तेरे उकोंडे पे ढूंढ ले, असं म्हणाले. असं म्हणाले असताना यांना अनाकलनी या गोष्टी होत्या स्वामींच्या बोलण्याच्या. हे म्हटल्यानंतर परत हे गावी आले आणि उकोंड्यावर पाहिलं तर उकोंडा ज्यावेळेला उकरला त्या उकोंड्यावर मोहराचा हांडा सापडला. हा भाग सर्वांना पटल्यानंतर त्या मोहरांपैकी काही घेऊन स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास नानासाहेब महाराज गेले असता स्वामी म्हणाले, मेरे कुछ काम का नहीं है, तुम्हारा तुम देखो, जाओ यहाँ से, म्हणून दंड फेकून मारला आणि एक बाजूला गोटा होता तोही फेकून मारला. यांना लागला नाही. स्वामी कृपा असेल तर दगड काय, गोटा काय, काही गोष्टी लागत नाही. स्वामी कृपाचा मास्त्र हस्त असावाच लागतो. तो हात यांच्यावर होता. मग सर्वांनी सांगितलं तुम्हाला प्रसाद मिळालाय. मग ते दंड आणि तो गोटा घेऊन केजला आले आणि त्या ठिकाणी स्थापना करून त्यांची पूजा करू लागले. पण बेचैनी मनामधली वाढत गेली. त्या दुसऱ्या ट्रिपला ते गेले असताना, दुसऱ्या फेरीत गेले असताना दर्शनास, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या पायातल्या जोडा फेकून मारला आणि ज्या या तेरा का कुछ काम नाही, या इस जोडे की पूजा करले, असं म्हणून त्यांनी परत लावलं. हे जोडे सुद्धा ती घेऊन आले आणि तिसऱ्या वेळेस ज्या वेळेला गेले त्यावेळेला मात्र त्यांनी खडावा दिल्या
आणि सांगितलं की तेरे यहाँ स्थापित कर ले, सब कुछ ठीक हो जाएगा. उकंडे पे ही मठ बांधना है, अशा माध्यमातून त्यांनी मठ बांधायचा आदेश दिला. मग मठ बांधायचा आहे अशा माध्यमातून काय करता येईल किंवा कसं जाता येईल. 78 मध्ये या मठाचे बांधकाम सुरू झाले. बांधकाम सुरू झाल्यानंतर परत या ठिकाणी धन त्यावेळेस उपलब्ध झालं आणि माथळाचं बांधकाम सुरू झालं. या मठाची वास्तू ही अक्कलकोटच्या स्वामींच्या समाधीची जी वास्तू आहे त्याची प्रतिकृतीच दिसते आहे, इतपत मठाचं बांधकाम सुंदर आहे. आणि मठ बांधकाम सुरू झाल्यानंतर नानासाहेब महाराज स्वामींना म्हणाले, तुम्हाला मठाच्या अनावरणाला, उद्घाटनाला तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. स्वामी फक्त हसले, काही बोलले नाहीत. आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी हात केला. नानासाहेब महाराज परत आले, यांनी मठाचं बांधकाम पूर्ण केलं. 1886 मध्ये मठाचं बांधकाम पूर्ण झालं. पण दुर्दैव असं की 1875 मध्ये श्री स्वामी समर्थ निजानंदी लीन झाले, मग्न झाले, समाधीस्थ झाले. आणि मग नानासाहेब महाराजांना मात्र वाटलं की आता माझं कसं किंवा माझं काय होणार. अशा माध्यमातून त्यांच्या मनामध्ये विरक्तीचा पूर्ण भाव आला आणि हे नरसोबाच्या वाडीला जाऊन संन्यस्त झाले. संन्यस्त झाल्यानंतर सुद्धा स्वामींचा त्यांना ओढा संपला नाही. नरसोबाच्या वाडीतून ते निघाले, ते अक्कलकोटला आले. त्या ठिकाणी चिदानंद स्वामी हे नाव रूप धारण केलं आणि अक्कलकोटच्या स्वामींच्या मठामध्ये मुक्काम केला. त्या ठिकाणी राहून त्यांनी 3 वर्ष सलग 5 घरी रोज भिक्षा मागून स्वतःचं पोट भरायचं आणि नंतर स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींचे वर्णन करत, स्वामींचे गुणगान करत, स्वामींचा अभंग रचत किंवा स्वामींचे जप करत निजानंदी लीन व्हायचे, मग्न व्हायचे. असं करत 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 मठाची स्थापना तर झाली होती. मग संपूर्ण केजला स्वतःच्या अखत्यारीतली निजामशाहीचा दौलत किंवा सरकार कारभार हा बाकी मुलांच्या हातात द्यायचा होता, म्हणून ते केज गावी परत आले. त्यांनी मुलांच्या हातात कारभार सोपवला आणि 1886 मध्ये ज्या वेळेला मठाचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेस प्रकट दिनाच्या दिवशी, पहिला प्रकट दिन, या प्रकट दिना दिवशी नानासाहेब महाराजासहित बाकीचे जेवढे भाविक होते किंवा जेवढे आमचे स्वामी भक्त होते आणि देशपांडे परिवार होता हा त्या ठिकाणी मठासमोर हातामध्ये फुलाक्षतांचा, गंधाक्षतांचा घेऊन उभे होते. आणि अचानक समोर गाभारा पूर्णपणे प्रकटला, प्रकाशित झाला. दैदिप्यमान लोकांची डोळे दिपत होते, इतपत दैदिप्यमान झाला. आणि या वेळेला स्वामींनी प्रत्यक्ष साक्षात दर्शन दिलं आणि सांगितलं, बघ मी तुला शब्द दिला त्याप्रमाणे मी आलो आणि तुम्हाला दर्शन दिलं, तथास्तु. असं म्हणून ते अंतर्धान पावले. हा आमच्या मठामधला पहिला अनुभव होता. त्यानंतर मात्र नानासाहेब महाराज अक्कलकोटला स्थायिक झाले. अक्कलकोट मुक्कामीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर 9 जानेवारी 1896 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर एक दिवस त्यांचं प्रेत जवळच पडून होतं. त्यावेळचे राजे मालोजीराय यांनी स्वामींचे भक्त ते होते, पण स्वामी त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितले की माझा नाना, मेरा नाना वहां पड़ा है, उसको उठा और मेरे समाधि के पहिये के नीचे उसकी समाधी बांधे. असं म्हणून माझा नाना म्हणला जाणारा एकमेव भक्त संपूर्ण स्वामी महाराजाचा ते म्हणजे आमचे नानासाहेब महाराज. आणि त्यांची समाधी आजही स्वामी समर्थांच्या समाधीच्या पायथ्याशी. केज मठामध्ये एक स्वामींची मूर्ती आहे बटू स्वरूपातली. तर ही अशी मूर्ती कुठेच नाही आहे. तर त्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा ना, ती मूर्ती कशी प्राप्त झाली, त्याच्या मागची काय कथा आहे. ज्यावेळेस नानासाहेब महाराज स्वामी आदेशित झाले होते की मठ स्थापन कर, मठाचं बांधकाम पूर्ण होत आलं असताना स्वामीच्या भेटीसाठी नानासाहेब महाराज परत 4थ्या वेळेस अक्कलकोटला गेले आणि स्वामींना म्हणाले, स्वामी आपण पादुका दिल्यात, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण आपलं प्रत्यक्ष दर्शन होईल अशी मूर्ती आम्हाला नाहीये. तुम्ही कोणत्याही रूपात आम्हाला मूर्ती द्या, पण मूर्ती देताना कोणत्याही रूपात देण्यापेक्षा तुम्ही ज्या अवस्थेत प्रकटलात
बटू रूपात, त्या रूपात जर तुम्ही आम्हाला मूर्ती दिली तर आमचं कल्याण होईल, असं म्हटले असताना स्वामी फक्त हसले. माझा नाना म्हणतो त्यानुसार काही गोष्टी करेन. अक्कलकोटलाच एक कलाकार होता, त्या कलाकाराला सांगून एक पंचधातूची मूर्ती, एक हात कमरेवर आणि एक हात खाली सोडलेला, अशी उभी राहिलेली पंचधातूची बाल स्वरूपातील, बाल बटू रूपातील मूर्ती स्वामींची प्रतिकृती म्हणून त्यांनी नानासाहेब महाराजांच्या हस्ते दिली. ती आजही स्वामींच्या दरबारामध्ये, आमच्या स्वामी समर्थाच्या मठामध्ये आहे. रोज ती पूजित केली जाते. गुरुवारी विशेष पूजा केली जाते. गुरुवारी इतरांना सुद्धा त्या मूर्तीस अभिषेक करण्याचा अधिकार प्राप्त होतो. इतर वेळेला त्याचा स्पर्श सुद्धा कोणाला करता येत नाही. इतपत आम्ही त्याचं ध्यान, धारणा सगळ्या गोष्टी पाळतो. आणि याच माध्यमातून स्वामींची कृपा पूर्ण समस्त देशपांडे परिवार आणि देशपांडे परिवारांचे सर्व अनुयायी यांच्यावर आहे आणि ती पुढे देखील कायम राहील. आता केजच्या स्वामीच्या मंदिरामध्ये स्वामींच्या वापरामधील चर्मपादुका, त्यांनी नानासाहेबांना प्रसाद म्हणून दिलेल्या खडावा, त्यांच्या वापरामधला दंड, फेकून मारलेला गोटा, या वस्तूसह नानासाहेब महाराजांनी मुंबईच्या शेणाईकडून घेतलेल्या स्फटिकाच्या पादुका यांची स्थापना केलेली असून दरवर्षी 5 ते 6 कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. त्यात प्रकट दिनाचा कार्यक्रम 4 दिवस असतो. स्वामी निजानंदी लीन झाले त्या दिवशीचा एक कार्यक्रम असतो. दत्त जयंती असते. असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. आता स्वामींचा अनुभव सांगताना 2 गोष्टी फक्त सांगतो. एक, ज्यावेळेस स्वामी निजानंदी लीन झाले त्यावेळेस त्यांनी फक्त आश्वासन एवढंच दिलं नानासाहेब महाराजांनी परिवाराला, की मी तुमच्या सह आहे, तुमच्या बरोबर आहे, तुम्ही मला केव्हाही हाक द्या, मी तुमच्या सेवेत हजर राहील. अशा माध्यमातून आजही स्वामी आमच्या बरोबर आहेत. हाच अनुभव आमच्या सर्वांना, सर्व देशपांडे परिवाराला येतोच येतो. पण या ठिकाणी भाविक जे बाहेरून येतात, दूरदूरून भाविक येतात, त्यांना सुद्धा अनुभव आलाय. मध्यंतरी धारूर, माजलगाव किंवा विदर्भाच्या परिसरातले भाविक केज मार्गे अक्कलकोटला येत असताना अक्कलकोटच्या स्वामींनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की इतक्या लांब तुम्हाला येण्याची गरज नाहीये. माझी प्रतिकृती, माझं मूर्ती, माझा वास हा केजच्या मठात आहे. तिथपासून त्या लोकांचा ओढा केज मठाकडे वळलेला आहे. आता स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव कसा आहे याबाबत एक उदाहरण देतो. अत्यंत कठीण परिस्थितीतून मी माझ्या घराचं बांधकाम केलं. RSSचं बांधकाम, RCCचं बांधकाम केल्यानंतर केजकर देशपांड्यामध्ये RCCचं बांधकाम करणारा मी पहिला होतो. आणि अशा परिस्थितीत RCC मध्ये बांधकाम करतोय म्हणून नावं ठेवणारे सगळेजण होते. परिस्थिती कठीण असताना सुद्धा मी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन वगैरे या गोष्टी केल्या आणि बांधकाम पूर्ण झालं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. माझा स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय आणि पत्रकारितामुळे माझा जनसंपर्क खूप होता. मी 1001 लोकांना आमंत्रण दिलं होतं जेवणासाठी. त्या 1000च्या ठिकाणी 1500 लोक जेवून गेले. पण त्यावेळेस मात्र आम्ही स्वामींना अभिषेक सुद्धा केला होता आणि स्वामींना देखील प्रसादासाठी बोलावलं होतं. आणि त्या दिवशी सकाळी माझ्या भावकीमधले माझे ज्येष्ठ, जे की मठ परिसरात राहतात, ते माझे 2 आजोबा, ते आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला की असं बांधकाम करणारा तू पहिलाच, इथून पुढे तुझा उत्कर्ष होईल, असं म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला. तिथे मी खरं तर एकरूप झालो, समाधानी राहिलो. पण यावर होणार नव्हतं, कारण स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन व्हायची अपेक्षा होती. ती कशी पूर्ण झाली? सायंकाळी सगळा व्यवहार संपल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. आई वडील एका रूममध्ये झोपले, आलेले माझ्या बहिणी, भाऊ, भाऊजाई वगैरे सगळे एका रूममध्ये झोपले. मी मंडळी एका ठिकाणी झोपलो. रात्री 11 वाजता दार वाजवलं जातं. दार ठोठावल्यानंतर कोण आहे म्हणून विचारल्यानंतर ते म्हणाले, आम्ही देशपांडे साहेब, आम्ही आलोय तुम्हाला भेटायला. 2 माणसं, 2 क्लासहून अधिकारी रात्री 11 वाजता माझ्याकडे आले आणि आम्हाला म्हणले, बाबा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहेत. आले, शांत बसले. मी चौकशी केली घरामध्ये आईला आणि मंडळीला, तर ते म्हणाले अन्न जवळपास सगळं संपलेलं आहे.
मंडळी तयार नव्हती, पण आई म्हणाली तू त्यांना बसव, मी करते काय. हे म्हणाले नाही आम्हाला जेवायचं नाहीये, आम्ही फक्त शुभेच्छा द्यायला आणि सदिच्छा द्यायला आलोय वा. असं म्हणाले. आणि त्याने मला गुच्छ दिला, शुभेच्छा दिल्या. मी म्हणालो फक्त 5 मिनिट बसा, चहा पाणी तरी घेऊन जा म्हणून त्यांना बसवलं. तोपर्यंत आईनी वरण भात लावलं, 2 पोळ्या केल्या आणि जेवायला बसवलं त्या लोकाला. ती लोक जवळपास 6 पोळ्या आणि मागे पुढे भात एवढं प्रशस्त जेवले. जेवल्यानंतर त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि एकच वाक्य वापरलं, देशपांडे साहेब माफ करा, आम्ही भुकेलो होतो आणि आता रात्री 11-12 वाजता कुठे हॉटेल रिकामं मिळेल, आम्ही विवंचनेत होतो, अत्यंत भूक लागली होती, तृप्त झालो. तो तृप्तीचा जो ढेकर दिला त्यामुळे मी त्यांना म्हणालो की माझी वास्तू आज तृप्त झाली, कारण तृप्तीचा ढेकर या ठिकाणी मिळाला आहे. अशा माध्यमातून मी खुश होऊन झोपलो. पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान परत दारावर दस्तक झाली किंवा दार ठोठावलं. मी स्वप्नामध्ये जागा झालो आणि कोण आहे म्हणून विचारलं तर स्वामी महाराज. माझ्याकडे गोल मोठा दरवाजा आहे 6.5 फुटाचा, 6.5 फूट बाय 4 फूट अशी रुंदी आहे. या दार उघडले आणि दारामध्ये एक हात कमरेवर आणि एक हात वरच्या छताला लावलेला अशा अवस्थेत स्वामी मला दर्शन देत आहेत. मी धन्य झालो, पावन झालो. यासारखा योग दुसरा कोणताच नाही. माझ्या वास्तूवर, माझ्या घरावर, माझ्या घराण्यावर अत्यंत कृपा झालेली आहे. यासह दुसरा अनुभव सांगतो. आज कोणत्याही व्यक्तीला 1 किंवा 2 हार्ट अटॅक आले म्हणाले तर 3ऱ्या अटॅकच्या वेळेला माणूस तो जिवंत राहत नाही असं ग्राह्य धरलं जातं. डॉक्टर सुद्धा सांगतात आणि डॉक्टर सुद्धा घाबरून सोडतात. मला पहिला सिव्हिअर अटॅक आला, मला सुद्धा माहीत नाही. आणि मी त्यावेळेस मोटरसायकलवर माझ्या कामासाठी केजवरनं तुळजापूरला गेलो होतो. तुळजापूरचं काम झालं नाही म्हणून अक्कलकोटला गेलो, दर्शन घेतलं आणि परत तुळजापूरला येऊन काम केलं. काम केल्यानंतर रात्री आलो. त्यावेळेस माझा फक्त डावा हात दुखत होता. रात्री परत आल्यानंतर 3 दिवस अंगावर काढलं. मला माहीत नाही, तिथल्या संबंधित डॉक्टरांना कळालं नाही हार्ट अटॅक आला म्हणून. 3-4 दिवस काढल्यानंतर पुन्हा सिव्हिअर झाल्यानंतर मी डॉक्टर भेटीला गेलो. त्या डॉक्टरनी मला सांगितलं की हार्ट अटॅक आहे, हार्टच्या पेशंटला, हार्टच्या डॉक्टरला दाखवा. लातूरला गेलो. डॉक्टरनी पाहिल्याबरोबर घाबरले. मी काही करू शकत नाही म्हणाले. अशा वेळेला माझे रोटरी क्लबची लोक सहवासात आली. त्या लोकांनी डॉक्टरना सांगितलं की आमचा माणूस आहे, हा माणूस वाचायला पाहिजे, आम्हाला बाकीचं काही माहीत नाही. त्यावेळेस पुण्याच्या डॉक्टरला फोनवर कॉन्टॅक्ट केला असताना त्यांनी सांगितलं की तिथून हलू नका, तुम्ही आहेत तिथंच ॲडमिट व्हा, ते करतील व्यवस्थित. इतका सिव्हिअर अटॅक होता. आणि ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर मी जवळपास 12 ते 14 तास बेशुद्ध होतो. या बेशुद्ध अवस्थेत असताना निर्णय घेण्यात आला की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करू. हैदराबादचे एक डॉक्टर आले, लातूरचे एक डॉक्टर आणि स्थानिकचे आणखीन एक डॉक्टर. 3 डॉक्टरच्या निगराणीत माझी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी सुरू झाली. अँजिओग्राफी साधारणतः अर्धा ते 1 तासात होत असते, पण 1.5-2 तास झाले तरी त्यांना काहीही सापडेना. आणि मला जे गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं ते इंजेक्शन हळूहळू लोप पावत चाललं आणि मी शुद्ध होत चाललो. त्यावेळेस एक डॉक्टर माझ्या उशापाशी उभे होते. त्यांनी माझ्या हलकीशी थोबाडीत मारली आणि मला सांगितलं, एवढा वेळ साथ दिली, थोडा वेळ साथ द्या. असं म्हणता क्षणी मी माझे डोळे मिटले. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आली आणि स्वामींना मी म्हणालो, स्वामी काय चुकलं असेल, माझा संपूर्ण संसार अजून उभा राहायचा आहे, आई वडील म्हातारे आहेत, त्यांची सेवा करायची, माझ्या मुलांचं सगळं राहिलेलं आहे, आता काय असेल चुकलं असेल तर माफ करा. त्या क्षणी डोळे उघडले आणि दुसऱ्या क्षणी डॉक्टरनी युरेका म्हणून ओरडले की नस सापडली, व्हेन सापडली आणि ब्लॉक सापडला. पहिला ब्लॉक निघाला, युरेका म्हणून सापडलं. दुसऱ्या क्षणी ओरडले, नाही अजून ब्लॉक आहे. एक म्हणता 3 मेन आर्टरीला 3 ब्लॉक निघाले, तिन्ही 100% होते. अँजिओग्राफी केली आणि मी बाहेर पडलो. हा माझा स्वतःचा अनुभव. यानंतर अनेक अनुभव आलेत, पण स्वामींचा आदेश नसल्यामुळे मी यापुढचे अनुभव सांगू शकत नाही. भविष्यात केव्हा योग आला तर त्याप्रमाणे आपलं सेवा करीन. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यम. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.